बंधू अशोक खरातच्या कार्यालयाची एसआयटीकडनं झाडाझडती, फॉरेन्सिकसह एसआयटीकडनं खरातच्या कार्यालयाची तपासणी, एसआयटीकडनं ऑफिस सील. खरात प्रकरणावरून तत्कालीन ठाकरे सरकारला धारेवर धरल्याचा आरोप, शीतल म्हात्रे आणि सुषमा अंधारेंमध्ये ट्विटरवरून वाद पलटवार. देशात पेट्रोल डिझेलची कोणतीही टंचाई नाही, लोकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावू नये. इंधन खतांचा काळाबाजार झाल्यास कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा. राज्यात चौथ्या दिवशीही पेट्रोल पंपाबाहेर स्थानिकांच्या लांबच लांब रांगा, इंधन साठा मुबलक असूनही अफवांमुळे नागरिकांची पंपाबाहेर गर्दी. मुंबई आणि नवी मुंबईमध्ये घरांसंदर्भात 2000 कोटींचा घोटाळा, भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचा IRS अधिकारी सचिन मोटे यांच्यावर गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचेही आदेश. शेतरस्ते अडवणारे थेट 5 वर्ष सरकारी योजनांसाठी होणार अपात्र, आधार कार्ड फार्मर ID तब्बल 5 वर्षांसाठी ब्लॉक करणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेवरून महसूल मंत्र्यांचा निर्णय. नागपूरच्या पोदारेश्वर राम मंदिरामध्ये शोभायात्रेचं आयोजन, मुख्यमंत्री फडणवीस नितीन गडकरींच्या हस्ते श्रीरामाची पूजा, पूजन राम आरतीनंतर फडणवीस गडकरींनी ओढला रामरथ. सोलापूरला अवकाळी गारपिटीनं झोडपलं, मोहोळच्या पापरी परिसरात फळबागांना मोठा फटका, गारपिटीनं द्राक्ष बाग उद्ध्वस्त, बेदाणा उत्पादनाचीही नासधूस, तर कोकणातही पावसाची हजेरी. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी मृगा. महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवातीला आपण आढावा घेऊया दिवसभरातल्या चर्चेतल्या बातम्यांचा. या भोंदू खऱ्यातवर नाशिकमध्ये 8वा गुन्हा आता दाखल झालाय. राजेंद्र जासूद या व्यावसायिकानं तक्रार केली आहे आणि जीवाची भीती दाखवून खरातनं 5 कोटींचा गंडा घातला असा आरोप त्यानं केलाय आणि त्यामुळे खरातच्या अडचणी आता आणखी वाढल्याचं पाहायला मिळतंय. तर SITनं खरातच्या भोवती आता फास आवळायला सुरुवात केली आहे. SIT आणि फॉरेन्सिक टीमने आज नाशिकच्या ओकस प्रॉपर्टीज इथल्या ऑफिसमध्ये तपास केला आणि त्याचबरोबर नाशिकमधले आयुर्वेदिक औषधी विक्रेते, त्याचबरोबर काही ज्वेलर्स आता SITच्या रडारवर आहेत असं बोललं जातंय. मातोश्रीवर राजकीय वर्तुळातून बातमी आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेल्या खासदारांच्या बैठकीत इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रियंका चतुर्वेदी यांनी राऊत यांनी केलेल्या विधानासंदर्भात आक्षेप घेतला असं बोललं जातंय. तर आखाती युद्धामुळे देशभरात झालेल्या इंधन टंचाईचे परिणाम आता चांगलेच जाणवू लागलेत आणि त्यावर तात्पुरता तोडगा म्हणून केरोसिन आता पुन्हा काही काळासाठी रेशनवर द्यायचा निर्णय झालेला आहे. पहिली बातमी पाहूया अशोक खरातची. अशोक खरात विरोधात नाशिकमध्ये आता 8वा गुन्हा दाखल झालाय. मृत्यूची भीती दाखवून या भोंदू खरातनं व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याकडनं करोडोंची संपत्ती लुटली असा आरोप त्याच्यावर होतोय. लॉजिस्टिक व्यवसायात यश मिळवून द्यायचं आमिष दाखवून खरातनं हे कृत्य केलंय आणि त्यासाठी त्यानं अवतार पूजा केली नाही तर मृत्यू होईल अशीही भीती दाखवली असं तक्रारीत म्हटलंय. बरं, हे राजेंद्र जासूद कोण? तर त्यांच्या विरोधात सिन्नरच्या वावी पोलीस स्थानकामध्ये खरातनंच खंडणीची तक्रार दाखल केली होती. बनावट व्हिडिओ दाखवून 5 कोटींची खंडणी हा मागत होता अशी तक्रार होती. सुरुवातीला खरातनं जासूद यांच्याकडे दक्षिणेपोटी आलिशान मर्सिडीज कार मागितली होती. त्यानंतर 21 देशात प्रवास घडवून आणण्याचीही मागणी केली आणि असं केलं नाही तर सर्पदंश होऊन मृत्यू होईल अशी भीती दाखवली. एवढंच नाही तर अमेरिकेमध्ये 4 वेळा महागडे उपचार केले आणि यासाठी जासूद यांच्याकडनं त्यानं पैसे उकळले. असं करत करत त्यानं तब्बल 5 कोटींचा चुना लावला.
पण 1 ऑक्टोबर 2018 मध्ये ईशान्येश्वर मंदिरात पूजा केली, त्यावेळी प्रकट झालेला नाग बनावट आहे हे लक्षात आलं आणि त्यानंतर आपली फसवणूक झाली याची जाणीव जासूद यांना झाली आणि अखेर भोंदूगिरी प्रकरण उजेडात आल्यावर जासूद यांनीच खरात विरोधात तक्रार दाखल केली आहे. या भोंदू खरातनं लूट नेमकी कशी केली आपण पाहूया. भक्तांच्या जीवावर भोंदू खरातनं परदेशवारी केली आहे. भक्तांना 21 देशामध्ये जायचा खरातनं सल्ला दिला. खरात स्वतः सुद्धा भक्तांसोबत परदेशात जायचा. 21 देशामध्ये मातीला स्पर्श केला तर भरभराट होते अशी बतावणी तो करायचा. खरातनं स्वतःवर परदेशात महागडे उपचार करवून घेतले आणि गुरुसेवेच्या नावाखाली अमेरिकेमध्ये वैद्यकीय उपचार करवून घेतले. स्वतःवरच्या सगळ्या उपचारांचा खर्च भक्तांच्या माथी मारला. या खरातनं एका भक्ताकडनं मर्सिडीज लुबाडली. भक्ताकडनं तुर्कस्थानमधल्या 49 लाखांचं फर्निचर घेतलं आणि उत्तर पूजेच्या नावाखाली भक्ताला ईशान्येश्वर मंदिरात नेलं. पूजेदरम्यान बनावट साप दाखवला आणि भक्ताला भीती दाखवली. आता बनावट साप म्हणजे ईशान्येश्वर महाराज अशी बतावणी केली. अवतार पूजेपूर्वी परिशक्ती मिळाल्यास खरातचा दावा असा होता आणि अवतार पूजा नाही झाली तर नागदेवता दंश करेल ही भीती घातली. या भक्ताला स्वर्गात पाठवण्याच्या बहाण्यानं फसवणूक केली. मिरगावच्या फार्म हाऊसचा संपूर्ण खर्च भक्तांकडनं उकळला. आपला सल्ला मानला नाही, ऐकला नाही तर संपूर्ण कुटुंब संपेल अशी धमकी दिली. 2018 पासून टप्प्याटप्प्यानं 4 ते 5 कोटी त्यानं भक्तांकडनं उकळलेत. मला आता बोलण्याची परवानगी नाही आहे. कोर्टाने ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे ह्या केस संदर्भात तुम्ही कुणाशी डिस्कस करायचं नाही. त्याच्यामुळे मी या संदर्भात आता काही बोलू शकत नाही. नेमकं काय घडलं होतं तुम्ही असं म्हणताय? त्याच्यामध्ये अनेक गोष्टी कोर्टाने मला परमिशन दिलेली नाही आहे बोलायची. काय म्हटलंय कोर्टाने? कोर्टाने म्हणणं गेलं की ह्या केस मध्ये कुणाशी डिस्कस करायचं नाही, कुठलीही चर्चा करायचं नाही. तुम्ही कधी कोर्टात गेला होता आणि कधी कोर्टाने तुम्हाला हे सांगितलं? अटकपूर्व जामिनातच माझ्या दिले ना, ह्या संदर्भात कुणाशी हे करू नये म्हणून. या बलात्कारी खरातच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झालाय आणि आता एसआयटीचा तपास ओकस प्रॉपर्टी या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये खरातच्या ऑफिसपर्यंत पोहोचलाय. फॉरेन्सिक टीमसह एसआयटीच्या पथकाकडनं आता ऑफिसमध्ये कसून तपासणी होतीये. ओकस प्रॉपर्टीज अशी पार्टी असलेल्या ऑफिस बाहेर तिथं तो लोकांना लुबाडायचा, बोलवायचा, भविष्य सांगायचा, असा दावा करायचा आणि इथंच महिलांचं लैंगिक शोषण करायचा. त्यामुळे आता एसआयटी पथकाकडनं या ऑफिसची झाडाझडती घेतली जाते आणि त्याचबरोबर नाशिक रोड भागातल्या सराफा दुकानात आणि आयुर्वेदिक औषधी विक्री करणाऱ्या दुकानात सुद्धा एसआयटीच्या रडारवर आहेत आणि त्यामुळे या तपासातनं नवीन आणि खळबळजनक माहिती आता समोर याची शक्यता आहे. दरम्यान एसआयटीच्या तपासासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊया. ओकस प्रॉपर्टीज ऑफिसमध्ये तपास सध्या सुरू झाला. आज तो झाला. ऑफिसमधल्या फिंगरप्रिंटची तपासणी ही केली. फॉरेन्सिकच्या टीमनं हे फिंगरप्रिंट्स घेतले. आसपासचे सीसीटीव्ही तपासले, त्याचेही फुटेजेस घेतले. तर नाशिक रोडच्या ज्वेलर्स आता त्यांच्या रडारवर आहेत. खरातनं बनावट रत्न खरेदी केल्याची माहिती मिळाली पोलिसांना. बोगस रत्नांची लाखोंना विक्री केली आणि अनुयायांना गंडा घातला. तर मोठ्या आयुर्वेदिक दुकानांचीही झाडाझडती घेतली जाणार आहे. खरातकडनं औषधं आणि जडीबुटी खरेदी होत असायची. जादूसाठी हरणाची कस्तुरीही खरेदी व्हायची. खरातकडनं अनुयायांना जडीबुटींची विक्री व्हायची. तेव्हा हे सगळं ज्यांच्याकडनं यायचं त्यांचीही कसून तपासणी होणार आहे.